नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन 2 आहे त्यातला एक्झाम्पल 4 अँड 5 बघूया. चला, एक्झाम्पल 4 जो आहे आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे फॉर्म्युला मेथडनी. ओके, चला पहिली स्टेप काय आहे, जो पण इक्वेशन दिलेला आहे त्याला जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्या. सो आपण हे जनरल फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे पण त्याला प्रॉपरली लिहून घेऊ. तरी चला, काय आहे 5m² मायनस 4m मायनस 2 इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म मध्ये आहे. नंतर काय करायचंय आपल्याला, abc च्या व्हॅल्यू काढायच्या आहे, a b आणि c च्या व्हॅल्यू काढायचे आहे. सो याला आता काय करू, आपण कम्पेअर करू. काय कम्पेअर विथ जनरल फॉर्म जो आहे आपला am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. याला कम्पेअर केलं तर आपल्याला काय होईल, abc च्या व्हॅल्यू इझिली भेटून जाईल इथून. सो a इक्वल टू किती येणार आपला 5, b इक्वल टू किती येणार -4, c इक्वल टू किती येणार मला सांगा -2. ओके, आलं लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं? कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. ओके, चला आता नेक्स्ट काय काढू आपण. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे नाउ b² मायनस 4ac. तो फॉर्म्युल्यामध्ये आहे b² मायनस 4ac. तो ऑलरेडी याला डिस्क्रिमिनंट पण म्हणता. आपण नेक्स्ट येणाऱ्या लेक्चर मध्ये बघू, काढू. आता b काय आहे मला सांगा, 4 म्हणजे -4 चा स्क्वेअर. ओके, -4 इंटू a किती आहे 5 इंटू c किती आहे -2. ओके, चला सॉल्व करा. आता 4 चा स्क्वेअर किती 16, 4 चौक 16, हा मायनस आणि हा मायनस किती झाला प्लस, 5 चौक 20, 20 दुने 40 आणि इथं किती आला 40 आणि 16 किती आला 56, आला 56. म्हणजे b² मायनस 4ac याची व्हॅल्यू आपली आली 56. सो b² मायनस 4ac याची व्हॅल्यू आली आहे 56. आता हीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फॉर्म्युला मध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आहे. सो आपल्याकडे आहे फॉर्म्युला काय, वी हॅव फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे मला सांगा बरं, कमेंट मध्ये लवकर सांगा. फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, काय आहे -b प्लस मायनस रूट मध्ये b² मायनस 4ac बाय 2a हा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. ओके, इथं काय थर्ड स्टेप आपला फॉर्म्युला, नंतर काय व्हॅल्यू पुट करायचे आहे. चला आता बघा, m इक्वल टू, आता हा जो आहे मायनस ऑलरेडी फॉर्म्युला मधला आहे तो लिहून घ्या. b ची व्हॅल्यू किती आहे -4, b ची -4. ओके, आलं. आता प्लस मायनस असं एक एक करत जाऊ आपण. √b² मायनस 4ac. आता b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती 56 काढली आपण. सो किती 56 काढली. खाली 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा बरं, a ची व्हॅल्यू 5 आहे. 5 करा आता सॉल्व. m इक्वल टू, हा मायनस आणि हा मायनस प्लस झाला, इधर आला 4 प्लस मायनस. आता हा √56 याला कसं लिहू शकतो मी सांगा बरं, √56 ला कसं लिहू शकतो आपण, 14 इंटू 4, 14 चौक 56 असं याला स्प्लिट करू शकतो. 14 इंटू 4 स्प्लिट का करायचं आहे हा क्वेश्चन असेल. स्प्लिट याच्यासाठी करायचं आहे की हे जे गणित आहे, जे उत्तर येणार आहे ते थोडं सिम्प्लिफाय होईल म्हणून, बाकी काही विशेष नाही. ओके, बाकी काही जास्त हे नाही. 5 दुने 10. ओके, आता मला सांगा m इक्वल टू 4 प्लस मायनस हे काय √14 इंटू √14 हे 4, √14 इंटू 4 असं आपण लिहू शकतो. पण आता हे आणखीन एक स्टेप वाढन म्हणून हे असंच
आपण घेऊ आणि यामध्ये बघा यामध्ये काय करायचं आहे, हा जो 4 आहे हा 4 बरं जाऊ द्या, एक स्टेप वाढूनच घ्या तुम्हाला थोडं क्लिअर होऊन जाईल. त्याच्यापेक्षा √14 इंटू √4 आता हे बाय 10. ओके आलं इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा m इक्वल टू 4 प्लस मायनस √14 जशाच तसा आणि मला सांगा √4 आहे त्याचं काय येणार आन्सर 2 ना, स्क्वेअर रूट आहे ते 4चं किती येणार 2. मग आपण 2 इथं लिहू. इथं लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे का नाही, पण लिहिण्याची एक पद्धत आहे आणि ती असं इथं चांगलं वाटतं म्हणून लिहिलं, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाली कोणीकडे काय विशेष नाही त्याच्यामध्ये. ओके आलं 10. बघा झालं थोडं सिम्प्लिफाय झालं. आता याच्यामध्ये आता बघा तुम्ही इथं 56/10 घेतलं असतं तरी चाललं असतं बरं का, तेच पण हे थोडं सिंपल आन्सर यावं सिम्प्लिफाय व्हावं म्हणून चालू आहे सगळं. आता इथून 2 जर कॉमन काढला तर 2 जर कधी कॉमन काढला तर आपलं उत्तर आणखीन सिम्प्लिफाय होतं. सो m इक्वल टू 2 कॉमन काढा, 2 कॉमन काढा, इथे किती राहिला 2 प्लस मायनस √14 अपॉन मध्ये किती 10. सो बेग बे पंचे 10 बे पंचे 10 झालं आपलं सिम्प्लिफाय झालं. सो m इक्वल टू किती झाला 2 प्लस मायनस √14/5 आलं. आता हे 2 रूट्स याच्यावरून फायनली लिहून घ्या. m इक्वल टू 2 प्लस √14/5 and m equal to 2 minus √14/5 असे 2 रूट्स आपल्याला भेटलेले आहे. ओके आलं लक्षात. चला आता इथं जर सिम्प्लिफाय नसते केलं तरी असतं, पण काय होतं एक्झॅक्टली हे आन्सर आणण्यासाठी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं, नाही तर उगाच हे अर्धा एखादा मार्क आपण गमवून बसतो. ओके चला अशा चला एक्झाम्पल 5 बघू. एक्झाम्पल 4 आपण बघितलं. आता एक्झाम्पल 5 वर लगेच शिफ्ट हो. चला क्वेश्चन 2 मधलाच आहे. हे पहिले काय करायला लागणार आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहावं लागेल, कारण की हे पण आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. चला जनरल फॉर्म मध्ये काय आहे, हा y² प्लस 1/3y, हा 2 इकडे आहे इकडे आणा, प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल. बाप्पा रे बाप्पा हे आता विचित्र दिसायला लागलं की रे. मग आता काय करायचं, पहिले आपण ऑलरेडी लगेच आपल्याला कम्पेअर करायचो, पण इथं काय करावं लागेल थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय करताना काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय ऑलरेडी आपण हे चॅप्टर 1 मध्ये पण बघितलं, 2 मध्ये पण आपल्याला बघतोच आहे की असे असेल खाली वरती तर सिम्प्लिफाय करायचं. मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड. ओके दोन्ही हे 5 ने बोथ साइड्स आहे तुम्ही लिहा. चला आता करा मल्टिप्लाय. इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय ना 3y² प्लस 1 आता बघा 3 इंटू 1/3 किती येणार, हा 3 कॅन्सल झाला, राहिला किती 1. मग इथं किती राहणार 1y पण मायनस 3 दुने 6y. ओके आलं इथपर्यंत आलं. काय डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. तर आता काय करायचं कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ ay² काय ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म. आपण म्हणाल ax² प्लस bx प्लस c हा जनरल फॉर्म आहे, पण नाही इथं व्हेरिएबल y आहे म्हणून जनरल फॉर्म. ओके चला आता a काय येणार काढा बरं. a काय 3, b काय कमेंट मध्ये सांगा, c काय आहे कमेंट मध्ये सांगा पटकन. काय आहे b मला सांगा 1, c काय आहे -6. ओके आता काय काढायचं b² मायनस 4ac. हा आपण का काढतो कारण की फॉर्म्युला आपला सिंपल व्हावा म्हणून, बाकी काही नाही. चला b² मायनस 4ac. b च किती आहे 1 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू हा किती आहे a किती आहे बघा 3 इंटू हा 6 मायनस 6. ओके चला आता a चा स्क्वेअर किती 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर 1
इथं हा मायनस आणि हा मायनस त्याला प्लस करा, 4×12 आणि 12×5 = 72 ओके. आणि 72 आणि 1 73. सो बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला आपला 73. बी स्क्वेअर मायनस 4ac 73 भेटलेला आहे आपल्याला. नंतर आता आपल्याला आहे फॉर्म्युला आहे आपल्याकडे. वी हॅव काय आहे आपल्याकडे फॉर्म्युला. सो वी हॅव फॉर्म्युला काय आहे आपला y इक्वल टू सो मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये काय आहे बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a ओके. 2a करेक्ट आहे का सांगा बरं. बरोबर आहे का. काही चुकलं इथं फॉर्म्युल्यामध्ये आपल्या बरोबर आहे का. मला तर नाही माहिती भाऊ सांगा. बरोबर आहे. चला y इक्वल टू आता बघा सिंपल आहे हे एकदम सिंपल ओके पद्धतीने चाललेलं आहे. चला व्हॅल्यू टाका. मायनस हा ऑलरेडी घ्यायचा ओके. इथं मिस्टेक नाही करायची बरं का. सगळं सॉल्व्ह करून सिंपल आपण काय म्हणतो लय सिंपल पण सिंपल मध्ये घोळ नाही करायचा ओके. ऑलरेडी हातात असलेले मार्क घालायचे नाही. हा मायनस घ्यायचा. आता बी किती आहे 1. सो असं करून असं करा म्हणजे तुम्हाला काय होईल थोडं व्यवस्थित दिसेल आणि मग सॉल्व्ह करा. प्लस मायनस करायला असं जाईल. मग बी स्क्वेअर किती आहे मायनस 4ac 73 बघा. रूट घ्या 73. काहीच गडबड करायची नाही. काही जसं फॉर्म्युला आहे तसंच घ्या. 2 × 5 हे किती आहे 3 ओके 3 आलं. चला सॉल्व्ह करा. y इक्वल टू हा किती -1 प्लस मायनस रूट 73 बाय 6. मला सांगा मागच्या याच्यामध्ये आपण सिम्प्लिफाय केलं पण आता 73 ला आपण अशा पद्धतीने तोडू शकतो का जेणेकरून काही बाहेर येईल नाही. 73 ला तोडू शकत नाही. सो हे आपलं असंच राहणार आणि इथूनच आपल्याला दोन रूट्स भेटणार. y इक्वल टू -1 प्लस रूट 73 बाय 6 अँड y इक्वल टू -1 मायनस रूट 73 बाय 6. अशा प्रकारे हे दोन रूट्स आपल्याला भेटलेले आहे. सो फायनली कमेंट मधून लिहून टाका द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर दिस अँड दिस ओके. चला बघा एकदा प्रॉपरली. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा काही पण ओके. चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.